अर्थ पूजा बांधण्या आदीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या घोटसई गावातील हे सांबरे परिवार आणि सांबरे परिवाराचे पिताश्री कैलासवासी दत्तात्रेय महादेव सांबरे बाबांना रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पांचात त्यांचा मुलगा असेल हनुमान दादा, त्याचप्रमाणे बाबांच्या मुली असतील कल्पनाताई, नाजुकाताई आणि हा संपूर्ण सांबरे परिवार अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी बाबांनी कार्य केलं। आपल्या मुलांवर संस्कार केले, मुलांचं संगोपन केलं आणि वयाच्या 71व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खरं तर आपल्याला जो नरदेह भगवंताने दिलेला आहे, जो मनुष्य देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे, त्या देहाचा जर आपण विचार केला तर इतर प्राण्या पक्ष्यांपेक्षा विशेष आहे, वेगळा आहे। इतर प्राण्या पक्ष्यांपेक्षा विशेष अशी बुद्धी भगवंताने आपल्याला दिलेली आहे। विशेष असं जगण्याचं सामर्थ्य भगवंताने दिलेलं आहे, जगण्याचं स्वतंत्र भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेला आहे। त्याचप्रमाणे 83,99,999 योनी जे देवाचं कार्य करू शकत नाही, देवाचं नामस्मरण करू शकत नाही, देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य जे करू शकत नाही, ते कार्य करण्यासाठी ती बुद्धी आणि ते सामर्थ्य तुम्हा आम्हाला या नरदेहामध्ये भगवंताने दिलेलं आहे। खरं तर 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह, हा मनुष्य देह। अर्थात नर करणी करेशु नरक नारायण वर जाय। माणसाने जर चांगलं वागलं, चांगलं जगलं, चांगलं जर राहण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणतात देवासारखा माणूस आहे, नवे देव माणूस आहे, नाही का? चांगलं वागतोय त्याला आपण म्हणतो ना देव माणूस आहे, देवासारखा माणूस आहे। पण अधर्माने जर वागला, अनितीने जर वागला, सैरवैर जर आचरण केलं तर दानवामध्येही त्याची गणना व्हायला वेळ लागत नाही, राक्षसामध्येही त्याची गणना व्हायला वेळ लागत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं 83,99,999 योनीतून मोकळा होण्याचा जर मार्ग असेल, सुटण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे। आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे तर हे जर साधन आहे आम्हाला मुक्त होण्याचं, मोकळं होण्याचं जर साधन आहे तर मग साधना केली पाहिजे, जे कार्य आम्हाला करायचंय ते केलं पाहिजे, बरं का? पहिला विचार असा आहे की आम्हाला नरदेह भगवंताने कशा पद्धतीने दिलेला आहे, हा नरदेह कसा प्राप्त झालेला आहे त्याचा एक माहिती, त्याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषी जायते। सहज मिळालेला नाही। 83,99,999 योनींमध्ये कार्य करत असताना कुठेतरी पुण्यकर्म घडली, बरं का? त्या योनींमध्ये कार्य करत असताना काहीतरी चांगलं कार्य आपल्याकडून घडलं, पुण्याचा साठा वाढला गेला, पाप कमी झालं आणि पाप पुण्य समान झाल्यानंतर मग आम्हाला हा नरदेह भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे, हा मनुष्य देह भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे। आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्हाला काय करायचं आहे आणि मी कुठे जायचंय आम्हाला हे महत्वाचं आहे। बोधले महाराज याची ओळख करून देत असताना म्हणतात आलासी कोठोणी जासी कवण्यारे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया। सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा। त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी या आत गुंतो मेले। आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं, जाणीव ठेवायचं आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्ही कुठून आलेलो आहोत त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी। कशासाठी आलोय? समाजाचं कार्य करायचंय आम्हाला, समाज प्रबोधनाचं कार्य करायचंय आम्हाला, देवाचं देशाचं धर्माचं कार्य करायचंय आम्हाला आलो याची कारण असे
जे कारण, जे कार्य जगद्गुरु तुकोबांनी केलं, जे कार्य माऊली ज्ञानोबांनी केलं, जे कार्य शांतीब्रह्मनाथ महाराजांनी केलं, अगो ह्याची कारणाशी आधी करून सर्व संतांनी जे कार्य केलं तेच कार्य करण्यासाठी आज आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, हा नरदेह प्राप्त झालेला आहे. म्हणून म्हटलेले आलो ह्याची कारणाशी, ते कार्य आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही विचार केला पाहिजे की ते कार्य फक्त नरदेहच करू शकतो, हा मनुष्य देहच करू शकतो. म्हणून मनुष्य देह हे साधन आहे, भगवंतानी तुम्हा आम्हाला मुक्त होण्यासाठी दिलेलं, मोक्ष मिळण्यासाठी दिलेलं, मोकळं होण्यासाठी दिलेलं हे साधन आहे. आता साधं उदाहरण आहे, आम्हाला जर सुख हवं असेल, आम्हाला जर समाधान हवं असेल, आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, आम्हाला जर मोकळं व्हायचं असेल, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? रात्री आम्हाला सुखाने झोप लागावी असं जर वाटत असेल तर दिवसभर आम्ही प्रामाणिक कर्म केली पाहिजे, बरं का? जो माणूस दिवसभर प्रामाणिक कर्म करतोय ना, त्याला रात्री तो गादीवर झोपलाय, घोंगडीवर झोपलाय की पोत्यावर झोपलाय ह्याच्याशी गरज नसते, अंग टाकल्याबरोबर झोपलाय. प्रामाणिक कर्म करतो तो. बाकी सैरवैर वागणाऱ्यांसाठी मग ते डॉक्टरही टेन्शन मध्ये येतात, विचारग्रस्त होतात. अरे झोपेच्या गोळ्या देऊन जर तुम्हाला झोप येत नाहीत तर अजून काय दिल्यानंतर झोप येईल? नाही काय देऊ? आमचं भविष्य काळ जे आहे ना ते वर्तमान कालावर अवलंबून आहे. भविष्य काळ जे आहे ना ते वर्तमान कालावर अवलंबून आहे. म्हणून लहानपण संस्काराने शोभतंय, तरुणपण त्यागाने शोभतंय, बरं का? आणि या दोन्ही काळावर आमचं वृद्धपण अवलंबून आहे. मुकी अंगरी लहानपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शालती उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. लहानपण आमचं कसं होतं बघा, कसं गेलं बघा, कशा प्रकारे कार्य करता करता आमचं लहानपण गेलं आम्हालाही कळलं नाही. खेळता बागडता नाही, मौज मस्ती करता करता आमचं लहानपण गेलं. संतांचं लहानपण बघा बरं. 9 वर्षाची मुक्ताई आमची 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. किती वर्षाची? 9 वर्षाची. आता आम्ही आमचा जर विचार केला तर 9 वर्षाच्या वेळेला आम्ही काय करत होतो? 9 वर्षाचे असताना आम्ही काय करत होतो बरं का? आम्हाला जगणं वागणं आमचं तर लांबच गेलं, इतरांना उपदेश करायचा तर लांबच गेलं, आमचं जगणं वागणं आम्हाला कळत नव्हतं 9 वर्षाचं असताना. त्या ठिकाणी 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करते. उलट उलट माघारा गडिया फिरत होते खासी, भरला पूर मायेचा लोटा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहणारांच उलथून पाडीते. बरं का? 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीची रचना केली, गीतेवर भाष्य केलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. अगदी कमी वयामध्ये यांच्याकडे आपल्याला परमार्थ पाहायला मिळतो, धर्माचं कार्य पाहायला मिळतंय, देवाचं देशाचं कार्य पाहायला मिळतंय. त्याला कारण लहानपणी केलेले, लहानपणी झालेले संस्कार. आता मगाशी तो मुलगा होता ना बाबा, काय नाव त्याचं? मानस. नाही का? नातू का बाबांचा? कुठेही गेलं तरी म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचाच फोटो पाहतो, पहिले आहे का? त्याला शाळेत काही म्हणायला सांगितलं तरी पोवड्यापासून सुरुवात करतो तो. ही आवड आहे त्याला लहानपणापासूनची, बरं का? संस्कारे ज्ञान उच्चते, जन्माच्या आहे त्या ज्ञान. तुम्हाला वाईट शिकण्यासाठी काही करावं लागत नाही, वाईट गोष्टी तुमच्याकडे याव्यात म्हणून काही प्रयत्न करावे लागत नाही, ते सहज येत आहे. काय शेतामध्ये जे पेरतोय ते कमी उगवतंय, न पेरलेलं जास्त उगवतंय, म्हणून तर भेंडी करायला लागते आम्हाला. काय आता आव्हान बेनायला बरीच लोक जातात, आता आव्हान बेनायला जातात, पण खरं तर बेनतात त्याच्यातलं काय माहितीये का? नको असलेलं ते.
म्हणजे आव्हान ठेवतात ते व्यवस्थित, नाही का? एक बोलण्याची पद्धत आहे, मराठी भाषा आहे आपली ती. शहरातल्या सुनेला सांगितलं सासूने, जा बाई जरा आव्हान तरी बेनून येता, नाही कधी गेलीस तू शेतावर पण आज अनुदान, नाही का? आणि त्या घरातला एक मुलगा पाठवला, त्याच्या जोडीला लहान मुलगा होता, बा आले का, जा आपलं शेत दाखव काकीसला. काकीला घेऊन गेला तो, त्या बाईने सगळं आव्हान पेनून टाकलं. 12-12:30 घरी आली आणि सासूने विचारलं, बेनलं का आव्हान? हो म्हणे बेन. काय केलं म्हणे? काय नाही, एक गवताचा डांबा पण ठेवला नाही त्या शेतामध्ये, अख्खं आव्हान बेनून टाकलं. काय? जेव्हा जाऊन बघितलं सासूने त्यावेळेला सगळं शेतच ते मोकळं केलं होतं, आव्हान बेनलं होतं त्या बाईने. खर तर वाईट जे आहे ना, ते पेरावं लागत नाही, ते सहज निघतंय आणि ते एवढं पॉवरफुल असतंय. काय? आम्ही उपदेश केलेले जे विचार आहेत तेवढे पॉवरफुल नसतात, मात्र उपजत जे इकडून तिकडून आलेले असतात ना, ते खूप पॉवरफुल असतात. चांगलं वागावं म्हणून त्याला वडील शिकवतात, आई शिकवते, मामा, काका, मावशा, मित्र, शेजारी, नातेवाईक सगळे शिकवतायत चांगलं वागायचं म्हणून, चांगलं वागावं म्हणून. वाईट वागण्यासाठी कोणी शिकवलंय? किती जणांनी शिकवलंय? कोणी शिकवावं लागलंय? नको, ते सहज येत आहे. चांगलं आणावं लागतंय. आम्हाला सुगंध जर घ्यायचा असेल तर त्या झाडाजवळ जावं लागतंय, मोगऱ्याच्या त्या वेळीजवळ, त्या फुलांजवळ जावं लागतंय आणि ती फुलं हातात धरून नाकाजवळ घेऊन आणि मग असा श्वास घ्यावा लागतो, तेव्हा तो सुगंध येतो. दुर्गंध मात्र लांबूनच येत असतो, दुर्गंध लांबून येत असतो. तसं वाईट कर्माचं आहे, चांगल्या विचारांचं आहे, चांगल्या कर्माचं आहे. संस्कार करावे लागतात, आम्हाला शिकवण द्यावी लागते. आणि ही लहानपणी जर आम्ही शिकवण दिली ना, असं म्हणतात माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंतच तिला आकार देता येतो, एकदा काही ती माती सुकली की मग आकार देता येत नाही. दानपट्टा चालवावा, घोडेस्वार व्हावा, राजाचा वेश करावा, राजाचा ड्रेस करावा, घोड्यावर बसावा, एका हातामध्ये तलवार, एका हातामध्ये ढाल घ्यावी. हे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंना लागलेले दोहाले होते. राजांचा जन्म झाल्यानंतरही त्यांना मांडीवर घ्यावं, रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवाव्यात, संतांचं चरित्र ऐकवावं. तेव्हा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती घडले. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. माऊली ज्ञानोबा कुठेही जन्माला येत नाहीत, जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत. संतांचा जर आम्ही विचार केला ना, तर परंपरा असते, मार्गदर्शन असते, संघ असतो, संतांचा संघ असतो. आणि संतांचा संघ प्राप्त झाल्यामुळे, योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्या ठिकाणी ती कर्म, त्या ठिकाणी ते विचार आम्हाला पाहायला मिळतात. आमचं तारुण्य सुंदर असं वाटत असेल ना, आम्ही तारुण्यामध्ये आमच्या आयुष्याचा आनंद घ्यावा, आमच्या जीवनाचा आनंद घ्यावा, योग्य तो आणि धर्म आचरण करावं, नीतीने वागावं, नीतीने जगावं असं वाटत असेल तर त्यासाठी आमच्यावर लहानपणी संस्कार केले पाहिजेत, लहानपणी संस्कार झाले पाहिजेत. आणि ऐका, तारुण्य ज्याचं उत्तम आहे, सुंदर आहे, वृद्धपणाची चिंता त्याला नसणार आहे, वृद्धपणाची भविष्याची चिंता त्याला नसणार आहे. आणि म्हणून आम्ही देवाकडे उभे राहून काय मागतोय यापेक्षा देवाला पाठ केल्यानंतर कसे वागतो याला खूप महत्व आहे. आमचं वागणं जगणं जे आहे ना, ते आमच्या संघावर अवलंबून आहे, अधिक करून आमच्या मित्र मंडळीवर अवलंबून आहे. आणि म्हणून मग एक संत आम्हाला जाणीव करून देतात की तुम्हाला व्यसनाधीन करणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र जवळ ठेवा, जे तुकोबा, माऊली, ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा, शांतीब्रह्मनाथ महाराज सांगतील, अर्थात संतांची ओळख करून देतील, धर्म कार्याला करण्यासाठी प्रवृत्त करतील, धर्म कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करतील. असे मोजकेच मित्र असले तरी चालतील. काय करायचंय पायलीचे 50 ठेवून? जर व्यसनाधीन करत असतील, नको तो नाद लावत असतील, आपलं जीवन बर्बाद करत असतील तर. असं म्हणतात, एखाद्या वेळी जर पंगत चुकली तर एखाद्या वेळेच्या जेवणाला मुकू. बरं का? एखाद्या वेळी जर पंगत चुकली तर एखाद्या वेळेच्या जेवणाला मुकलो जो आपण पण ऐका, आयुष्याची संगत जर चुकली ना
तर आयुष्याला मुकलो जातो, मनुष्य आयुष्याला मुकला जातोय. म्हणून संगतीवर सगळा अवलंबून आहे. आम्ही संगत कोणाची करावी. कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. चांगल्याच्या संगतीला जर चांगला मिळाला आणि चांगल्याची संगत जर आपण केली तर चांगलेच गुण आपल्याकडे येणार आहेत, चांगलेच गुण आपल्याला प्राप्त होणार आहेत. परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचं सुवर्णामध्ये रूपांतर होत आहे. पण संतांना परिसाची उपमा देता येत नाही, कारण परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्यानंतर सोनं होत आहे. मात्र संतांचा संग जर आम्हाला झाला तर संत कुठल्याही प्रकारे दुरावा ठेवत नाहीत, कुठल्याही प्रकारे भेद ठेवत नाहीत, कुठल्याही प्रकारचा वेगळापण ठेवत नाहीत. देव पहावयासी गेलो आणि देवची ओळख केलो. संतांची उपमा देत, संतांची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, करी वृत्ती जो संत तो संत जाणा. आपणासारखे करी ती तात्काळ कुठल्याही प्रकारे भेद, कुठल्याही प्रकारे फरक न ठेवता जे आपल्याकडे आहे ना ते दुसऱ्याला देतात. अर्थात घातले दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. अनंत भांडार त्यांच्याकडे भरलेली आहेत या विचारांची, या मार्गदर्शनाची, चांगल्या गुणांची, चांगल्या कर्माची. आणि म्हणून अनंत भांडार भरलेले आहेत. म्हणून मागत्याची पुरे धनी आणि कशी उरे, तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे. भांडार भरलेली आहेत संतांकडं. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, अखंड सत्संग केलं पाहिजे, अखंड संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे. बरं का, संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये असे कितीतरी गोष्टी पाहायला मिळतात, कितीतरी प्रकारचे अनुभव येतात. संघामुळे माणसाचं जीवन बर्बाद झालेलं पाहायला मिळतंय. संघामुळे माणसाचं आयुष्य बर्बाद झालेलं पाहायला मिळतं. बरं का, राजहंश होता. राजहंश असं फिरत असताना, आकाशामध्ये विहार करत असताना त्याला बऱ्याच प्रकारचे असे कावळ्यांचे थवे पाहायला मिळाले, चिमण्यांचे थवे पाहायला मिळाले, बगड्यांचे थवे पाहायला मिळाले. असे थवेच्या थवेने फिरताना ते अनेक अनेक पक्षी पाहायला मिळाले. त्याच्या मनामध्ये विचार आला, किती मित्र एकत्र फिरत आहेत हे सगळे थवेच्या थवे. आपल्याला मात्र एकही मित्र नाही. एखादा तरी मित्र असावा. थव्यामध्ये सामील होणं लांब गेलं, पण एखादा मित्र तरी आपल्या जोडीला पाहिजे असा विचार करता 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 आणि फिरता 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 त्याला डोमकावला मिळाला. आणि विचार केला त्याने काय, की आपल्याला कोणतरी मित्रच पाहिजे, आपण कोणाच्या तरी संगतीला पाहिजे, किंवा आपल्याला कोणाची तरी संगत पाहिजे. म्हणून मग त्याने काय केलं, त्याच्याशी मैत्री केली आणि एकत्र ते दोघेही फिरायला लागले. फिरता फिरता एका हिरव्यागार पानाने भरलेल्या झाडावर जाऊन बसले. एकाच फांदीवर दोघेही बसले. बरं का, आता मैत्री असल्यामुळे एकमेकांशी संभाषण चालू झालं त्यांचं. समोरचा मित्र जशी क्रिया करतो तसा हा मित्र क्रिया करायला जातोय, हा मित्र जशी क्रिया करतोय तसा तो मित्र क्रिया करायला जातोय. अशा प्रकारे चालू आहे त्यांचं. ते बसलेले असताना तेवढ्यात खाली लक्ष गेलं त्या राजहंशाचं, तर त्या झाडाच्या खाली एक पारधी बसलेला. बिचारा इकडे तिकडे फिरून शिकारीसाठी थकलेला भागलेला तो त्या झाडाखाली बसले, झोपलेला. आणि झोपलेला असताना नेमकं काय झालं होतं, त्या पानांच्या मधून, त्या फांद्यांच्या मधून एक सूर्याचं किरण त्याच्या तोंडावर पडलं होतं. कोणाच्या, त्या पारधीच्या. आता राजहंशाने विचार केला का आपण असं तरी बसलोय ना, मग जर पंख पसरून बसलो तर कमीत कमी त्याच्या तोंडावर पडलेलं सूर्याचं किरण आहे ते थांबलं जाईल आणि त्याला निवांत झोप लागेल. म्हणून त्या राजहंशाने काय केलं, आपले पंख पसरले. आपल्या मित्राने पंख पसरलेले पाहून लगेच त्या डोमकावल्यालाही वाटलं आपणही पंख पसरावेत. पण तुम्हाला माहिती आहे का, डोमकावला तेव्हाच पंख पसरतोय जेव्हा त्याला विष्ठा टाकायची असते. आणि सवयीप्रमाणे काय झालं, त्याने ते पंख पसरल्याबरोबर त्याची जी विष्ठा होती ना ती त्या पारध्याच्या अंगावर पडली.
डोंकावला उठून गेला, पळाला तिथून. राजवंशाला काही माहिती नाही काय घडलं ते, काय झालं ते. पण त्या अंगावर विष्ठा पडल्याबरोबर तो पारधी जागा झाला. पाहतोय तर अरे बापरे, अंगावर माझ्या विष्ठा आहे पक्षाची. वर पाहतोय तर कोणच नाही, फक्त एक राजहंस. ज्यावरती वर राजहंस आहे त्याने पंख असे पसरलेले आहेत, म्हणजे 100% ही विष्ठा कदाचित त्याचीच असेल. म्हणून त्याने शस्त्र काढलं आणि त्या राजहंसाला मारून टाकलं. वाईटाची संगत केल्यामुळे प्राणाला मुकावं लागलं. गोष्ट राजहंसाची नाही. अशी कितीतरी आपल्याला आपल्या समाजामध्ये माणसं पाहायला मिळतात. असे कितीतरी आपल्या समाजामध्ये कितीतरी असे पाहायला मिळतात की वाईट संगत केल्यामुळे प्राणाला मुकावं लागलं. मग ती संगत बाहेरच्या मित्रांचीच नाही, जे बाहेर आहेत तेच आत आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी. खरं तर ब्रह्मांडाची निर्मितीच पिंडापासून केली. ब्रह्मांडाची निर्मिती जी आहे ती पिंडापासून केलेली आहे. जे ब्रह्मांडात आपल्याला पाहायला मिळतंय ते आपल्या पिंडात आहे, अंतःकरणात आहे. आणि जे अंतःकरणात आहे, जे आमच्या पिंडामध्ये आहे, ते आम्हाला ब्रह्मांडात पाहायला मिळतंय. बरं का? असे कितीतरी माणसं येतात विषयाधीन झाल्यामुळे, वासनेअधीन झाल्यामुळे आयुष्य बर्बाद होत आहे, पण कळत नाही त्याला. बरं का? नेणिवीतून आम्ही एखाद्या कर्माधीन होतोय. नेणिवीतून एखादी कर्म आम्हाला, एखादी वासना, एखादा विचार आम्हाला चिटकला जातो, आम्हाला कळत नाही. पण जाणीव झाल्यानंतर तरी त्याचा त्याग केला पाहिजे ना. बरं का? नेणिवीतून कर्म करणाऱ्या माणसाला बद्ध म्हटलेला आहे. बरं का? बद्ध, बांधलेला, विषयांनी बांधलेला, विकारांनी बांधलेला, वासनेने बांधलेला, अज्ञानाने बांधलेला, अंधश्रद्धेने बांधलेला, अशा विविध प्रकारच्या विविध गोष्टींनी जो बांधलेला आहे ना, त्याला बद्ध म्हटलेला आहे. त्याच्याकडे ज्ञान असतंय, ज्ञान नाही असं नाही, काही ज्ञान असतंय त्याच्याकडे. बरं का? भरपूर ज्ञान असतंय, भरपूर वाचन करतो तो. जो ग्रंथ मिळेल तो वाचतो, जे वाङ्मय त्याच्या हाताला लागेल ते वाचतोय. पुराणाचा, शास्त्राचा अभ्यास बराच केलेला असतो त्याने. अलग लक्षात. पुराणाचा, शास्त्राचा अभ्यास बराच केलेला असतो त्याने. पण त्या ज्ञानाचा उपयोग त्याला काही होत नाही, कारण स्वतःकडे पाहत नाही, फक्त जगाकडे पाहतोय, लोकांकडे पाहतोय. अलग लक्षात. संतांनी त्याला एक उपमा दिलेली आहे बघा. मापट्याने आपण तांदूळ मोजतोय, पायली समजा, पायली, अक्षर काय, टिपरी काय असेल ती, नाही का, त्याच्याने आपण तांदूळ मोजतोय. किती जरी क्विंटल तांदूळ त्या मापट्याने मोजले तरी त्या तांदळाची किंमत त्या मापट्याला कळते का? त्या तांदळाची चव त्या मापट्याला कळते का? नाही कळत. असं ज्ञानी माणसाचं आहे, फक्त ज्ञान आहे, पांडित्य आहे त्याच्याकडे. जगाने काय करावं हेही त्याला कळतं, तो उपदेशही करतोय, पण त्याप्रमाणे स्वतःचं कर्म आचरण नाही. त्याला उपयोग काय त्याचा? ऊसाचा चरखा जो असतो ना, तो ऊसाचा रस बनवून आम्हाला देत असतो, पण त्याची चव मात्र त्याला कळत नाही. त्याची चव त्याला कळत नाही. बरं का? गाढवाच्या पाठीवर चंदनाचं ओझं ठेवलेलं आहे, पण त्या चंदनाचा सुगंध गाढवाला नाही ना. आता याच्या पुढे काही जायला पाहिजे का अजून? ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग जर त्याला स्वतःला काही नसेल तर तो बद्धच आहे ना. गाढवाच्या पाठीवर चंदनाचं ओझं आहे. लोक म्हणतात पण किती ज्ञानी माणूस आहे तो, जर बोलायला लागला तर बोलायला ऐकत नाही कोणाला. अरे पण पिऊन पडतोय त्याचं काय? लोक म्हणतायत त्याला एवढा अभ्यास आहे ना त्याचा, एखाद्या कीर्तन करता नसेल, एखाद्या प्रवचन करता नसेल, एवढा अभ्यास आहे त्याचा, पण वासना सुटत नाही, जिभेवर नियंत्रण नाही अजून. काही समजतंय? आता सोपं उदाहरण आहे बघा. जिभेवर नियंत्रण ठेवणं सोपं आहे का मनावर? आपल्या हातात जीभ आहे का मन? जीभ ना, आपल्या हातात जीभ आहे ना. मन कठीण आहे, जे दिसत नाही त्याच्यावर नियंत्रण आम्ही काय ठेवणार आहे? मग अजून आमच्या जिभेवर जर नियंत्रण नसेल तर आम्ही मनावर नियंत्रण ठेवू शकतो का? हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाला विचारा.
तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये विचारा, जर आम्हाला जिभेवर नियंत्रण नसेल तर मनावर नियंत्रण ठेवू शकतो का? अजून आमचे हात जर नको तिकडे जात असतील, नको ती कार्य जर करत असतील, आमचे पाय नको तिकडे जात असतील, नको ते कार्य जर करत असतील, ऐका, इंद्रियांवर जर नियंत्रण आम्ही करू शकत नाही तर ती इंद्रिय ज्या मनाधीन आहेत त्या मनावर आम्ही काय नियंत्रण करू शकतो? मनरूपी घोडा जर आवरायचा असेल ना तर त्यासाठी सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे. मनरूपी घोडा जर आम्हाला आवरायचा असेल ना तर त्यासाठी ती लगाम आम्ही देवाच्या हातात दिली पाहिजे, संतांच्या हातात दिली पाहिजे. निश्चित तो मनरूपी घोडा आवरल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे पण परमार्थाविषयी अज्ञान आहे. निर्णय स्वय समाधान या नवबद्ध बद्धाचं मुख्य लक्षण सांगितलेलं आहे. जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. तुम्ही काय करावं, यांनी काय करावं, त्यांनी कसं जगावं, यांनी काय करावं सगळं कळतंय, पण मी कसं जगावं, मी कसं राहावं हेच मला कळत नाही. तुम्ही स्वतःकडे लक्ष केंद्रित करा. पहिले स्वतःपासून प्रत्येक चांगल्या गोष्टीला सुरुवात करा. चांगल्या गोष्टीला सुरुवात पहिले स्वतःपासून करा. ऐका, जर सत्य कार्य तुम्ही करत असाल, धर्माचं कार्य जर तुम्ही जर करत असाल ना तर जगाने जरी विरोध केला तरी तुम्हाला सांभाळणारा पांडुरंग परमात्मा आहे. तुम्हाला सामर्थ्य देणारा पांडुरंग परमात्मा आहे. तुम्हाला तारणारा, तुम्हाला बळ देणारा पांडुरंग परमात्मा आहे. तो अंतरात्मा, तो देव तुम्हाला आपल्या आतून सामर्थ्य देत असतो. आणि म्हणून ज्ञानाचा उपयोग आम्हाला ज्या वेळेला करून घेऊ की नाही, आम्ही स्वतःचा विचार ज्या वेळेला करू की नाही त्याला आत्मज्ञान म्हणतात. ज्ञानाचं लक्षणच सांगितलेलं आहे. ऐक, ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग आत्मज्ञान कशाला म्हणतात? पहावे आपणाशी आपण तया ज्ञान. आम्ही स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात. जगाने काय करावं याला ज्ञान म्हणत नाही. ज्या वेळेला आमच्यामध्ये परिवर्तन दिसेल ना तेव्हा आमच्याकडे पाहून तुमच्यामध्ये बदल होणार आहे. काय समजतं? आम्ही जर अजून अहंकाराने भरलेलो असू तर, अभिमानाने भरलेलो असू तर ज्ञानावर चाललंय आपलं. बघा संत काय म्हणतात माहितीये का? तुमच्या ज्ञानाने जर तुमच्याकडे अभिमान निर्माण होत असेल तर ज्ञान नाही, विष आहे ते. काय? विष आहे. पण तुमच्या ज्ञानाने जर तुमच्याकडे नम्रता निर्माण होत असेल ना तर अमृत आहे ते. त्याच्याने तुमचा उद्धार होणार आहे. आणि परमार्थातला पहिला अलंकार जर कुठला असेल तर नम्रता. ज्याच्याकडे नम्रता आहे ना त्याला परमार्थ शिकवावा लागत नाही, त्याला भक्ती शिकवावी लागत नाही, त्याला देवपूजा शिकवावी लागत नाही. नम्रतेने तो कार्य करतो त्याला देवपूजा म्हणतात. ऐका, नम्रतेने जो कार्य करतो ना त्यालाच देवपूजा म्हणतात, त्यालाच भक्ती म्हणतात. आम्ही जगद्गुरु तुकोबा वाचले पाहिजेत, पण वाचता वाचता आम्हाला वाचता येते का याचा विचार केला पाहिजे. आम्ही माऊली ज्ञानोबा वाचले पाहिजेत, आम्ही संत वाचले पाहिजेत, आम्ही हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती वाचले पाहिजे. पण त्यांना वाचता वाचता आमच्याकडे काही गुण आहेत का त्यांचे याचा विचार केला पाहिजे. हा परमार्थ, ही भक्ती, हे प्रवचन, हे कीर्तन आम्ही का ऐकावं, आम्ही का श्रवण करावं? जे आमच्याकडे आहे त्याचा त्याग घडला पाहिजे आणि जे संतांकडे आहे ते आम्ही आत्मसात केलं पाहिजे. ते आम्हाला मिळालं पाहिजे, ते आमच्याकडे आलं पाहिजे. संतांचे विचार आमच्या अंतःकरणामध्ये आले पाहिजेत. म्हणून हा प्रवचन आहे, म्हणून हा परमार्थ आहे, म्हणून हे कीर्तन आहे. आमच्या वाईट विचारांचा त्याग आम्हाला करता आला पाहिजे, आमच्या वाईट गुणांचा त्याग आम्हाला करता आला पाहिजे. म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून कीर्तन आहे. ऐका, बद्ध अवस्थेतून जर आम्हाला पुढे वाटचाल करायची तर त्यासाठी पहिली गोष्ट बघा, तुम्ही अनेक पुराण वाचा, अनेक शास्त्र वाचा. जेव्हा जेव्हा माझ्या वाचण्यामध्ये अनेक पुराणं आलेली आहेत ना तेव्हा तेव्हा प्रत्येक ठिकाणी फक्त एकच अनुभव आलेला आहे की तुम्हाला जर कर्मातून मुक्त व्हायचं असेल, केलेल्या कर्मातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली स्टेप आहे केलेल्या कर्माचा पश्चाताप करा. पश्चाताप हा मुक्त होण्याचा पहिला उपाय आहे, पहिला पर्याय आहे. मान्य केलं पाहिजे ना. तुम्ही लोकांना सांगू नका, तुम्ही घरातल्यांना सांगू नका, तुमच्या जवळच्यांना सांगू नका. ऐका,
पण देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाच्या जवळ, देवाच्या पुढे आम्हाला सांगता आलं पाहिजे, आम्ही मान्य केलं पाहिजे आम्ही काय कर्म केली आहेत, आमच्याकडून काय कर्म घडतायत, मान्य केलं पाहिजे. पश्चाताप हा केलेल्या कर्माचा पहिला उपाय आहे, मुक्त होण्याचा पहिला उपाय आहे. पश्चाताप घडला पाहिजे. तुम्ही म्हणाल पश्चातापामध्ये काय सामर्थ्य आहे? पश्चाताप केल्याने काय होतंय? वाल्याचा वाल्मिक होतो. पश्चातापाने वाल्याचा वाल्मिक होतो. ज्या वेळेला त्याला कळलं की मी हे जे काही सगळं काही करतोय त्याला माझे कोणीही वाटेकरी नाहीये, त्याला पहिले केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला. काय म्हटलेले? अनुतापे आसन घातले. पश्चाताप, अनुताप. आणि दुसरा उपाय आहे घडणाऱ्या कर्माची उपरती. आता आम्ही काय केलं पाहिजे? आतापर्यंत आम्ही संसार प्रपंचासाठी अनेक काही केलं, आतापर्यंत आमच्या तिसभर पोटासाठी आम्ही अनेक काही केलं, अनेक प्रकारे वागलो, जगलो, काय काय केलं, जे पुढे आलं ते केलं. ठीक आहे ना, नेणीवीतून झाली कर्मती, त्यावेळेला जाणीव नव्हती, मार्गदर्शन नव्हतं, सत्य का असत्य काही कळत नव्हतं, अधर्मानेच वागलो, अधर्माने जगलो. आता काय? आता केलेल्या कर्माचा पश्चाताप, त्याला म्हणतात मुमुक्ष, बद्ध मुमुक्ष. म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मुमुक्ष. स्वतः बोलावून दाखवतोय तो. काय बोलावून दाखवतो? मना जे घडी राघवा वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. स्वतः बोलून दाखवतोय तो. परमार्थाविना जो काळ माझा गेला, देवाच्या चिंतनाविना जो काळ माझा गेला, देवाच्या भजनाविना जो काळ माझा गेला, ते आयुष्य माझं फुकट गेलेलं आहे, ते आयुष्य माझं व्यर्थ गेलेलं आहे. त्याला मुमुक्ष म्हणतात. स्वतः बोलून दाखवतोय तो. म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, मी जितची प्रेता समान होतो, मी जिवंत होतो पण मेल्यासारखं होतो. कारण मला जर माणूस असून माणसाची कर्म जर नव्हती, माणसाची जाणीव जर नव्हती, माणसाच्या कर्माची वागणुकीची जाणीव जर मला नव्हती, जर प्राण्या पक्ष्यांसारखाच जर मी वागलो असेल, तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय? त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय? मग माणूस असून सुद्धा, मनुष्य देह मिळून सुद्धा, नरदेह मिळून सुद्धा प्राण्या पक्षासारखा वागलो की. म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, मी अवगुणांची राशी. स्वतःहून तो मान्य करतोय. याला मुमुक्ष म्हणतात. आणि म्हणून पश्चाताप महत्वाचा आहे. पश्चाताप झाल्यानंतर मग त्या वाल्याने काय केलं माहितीये का? नारद मुनींना विचारलं, आता माझा उद्धाराचा मार्ग सांगा. मग सांगितले, आता साधक जर व्हायचंय तर साधना महत्वाची आहे, बरं का? बद्ध, मुमुक्ष आणि साधक ही तिसरी स्टेप आहे. मग काय करायचंय? वाईट विचारांचा त्याग करायचाय, वाईट गुणांचा त्याग करायचाय. ज्याच्याने आमचं अनहित, आमचं जीवन बर्बाद होत आहे, ते विचार आम्ही का ठेवावेत? काय? आमच्या शेतामध्ये लावलेलं भात व्यवस्थित व्हावा म्हणून तण जे निघतंय ते आम्ही काढून टाकतोय का? तर आम्हाला माहितीये ते तण जर वाढलं, फोपावलं, तर भाताला अडचण निर्माण होईल. आम्ही जे लावलंय ते व्यवस्थित होणार नाही धान्य. तसे आमच्याकडचे उत्तम विचार जर आले पाहिजेत, आम्हाला जर परमार्थिक विचारामध्ये जर राहायचं आहे, तर पहिले आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? ते वाईट विचार त्यागले पाहिजे, ते काढले पाहिजे, त्यांचा त्याग केला पाहिजे. ज्या डब्यामध्ये साखर आहे त्याच डब्यात जर तेल ठेवायचं असेल तर अर्धा डबा भरलेला आहे साखरेचा, अर्धा रिकामा आहे, होता ना वरती. तेल नंतर काढून घ्या, राहिलेली साखर नंतर मिळेल ना, नाहीतर साखर खालीच राहणार आहे ना. जमेल का? साखरेच्या डब्यात जर आम्हाला तेल ठेवायचंय तर पहिले साखर काढून तो डबा स्वच्छ केला पाहिजे, तेव्हा तो तेल ठेवता येईल, तेव्हा गोडे तेल ठेवता येईल. साधा विचार आहे. सत्पात्रा वाचून सद्वस्तू टिकून राहत नाही, संत म्हणतात. कोणत्याही प्रकारची सद्वस्तू जर ठेवायची असेल तर त्यासाठी पात्र ही सत्पात्र पाहिजे.
सकाळी दूधवाला आल्याबरोबर त्याने आवाज दिला आणि आम्ही रात्रीचा रसा ओतून जर त्या टोपशीत जर दूध घेतलं तर चालेल? दुधाची भांडी वेगळी असतात. सत्पात्रा वाचून सद्वस्तू टिकून राहत नाही. जर नुसतं आम्हाला दूध टिकून ठेवायचं असेल तर भांड एवढं स्वच्छ पाहिजे. ऐका, संतांचे विचार जर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवायचे आहेत, संतांचे विचार जर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे, तर पहिला विचार आम्ही आमच्या अंतःकरणाचा केला पाहिजे. अंतःकरण बरंच काय आहे बरं का. इथं आपलं जीवन याच्यावर अवलंबून आहे. आपल्या ओठात काय यावं हे पहिले कुठं शिजतंय? पोटात. पोटात तेच ओठात. आमच्या चेहऱ्यावर कशा प्रकारे हसू यावा किंवा नाराजी असावी, दुःख असावं किंवा समाधान असावं, सुख असावं, हे कशावर अवलंबून आहे? पहिला विचार त्याचा कुठे येतो? आमच्या अंतःकरणामध्ये येतो. आम्ही काय कार्य करावं तिकडे पण जाऊ द्या. चला, जे स्वयंपाकगृह मध्ये शिजतंय तेच ओटीवर येत आहे. जे स्वयंपाकगृह मध्ये शिजतंय ना तेच ओटीवर येत आहे. आमच्या अंतःकरणामध्ये जे आहे ना तेच आमच्याकडे अनुभवायला मिळतंय, तेच आमच्याकडे पाहायला मिळतंय. म्हणून अंतःकरण महत्वाचं आहे. अंतःकरण कुठे आहे माहिती आहे का? नाभिस्थानी. बरं का? नाभिस्थानी अंतःकरण आहे. बाहेर जर कोणी विचारलं ना देव कुठे आहे, तर माणूस वरती हात दाखवतो. भांडण झाल्यावर पण बोलतो वरच्याला सण झालं पाहिजे, वरच्याकडे जागा मिळाली पाहिजे. आकाश आहे, वर आकाश आहे. या पंचभूतांमध्ये हे आकाश आहे. पोकळी आहे ना, विराट मोठी पोकळी आहे, आकाश आहे. तिथे अंतःकरण आहे. नाभिस्थानी. नाभी म्हटल्यानंतर आमच्या संपूर्ण शरीराचा मेन पार्ट आहे, मुख्य पार्ट आहे नाभी. बेम, नाल. बरं का? आईच्या गर्भात असताना ज्या वेळेला आमची नवई द्वार बुजली होती ना, त्यावेळेला आम्हाला अन्न पुरवलं गेलं, आम्हाला श्वास पुरवला गेला, आम्हाला अन्न रस पुरवलं गेलं. कुठून बरं? नाभीतूनच ना. नाभीतूनच पुरवलं गेलं ना, नालेतूनच ना. म्हणून आमच्या शरीराचा मुख्य पार्ट जर असेल, मुख्य महत्वाचा पार्ट जर असेल तर नाभी. बरं का? तिथे काय आहे? तिथे पंच प्राणापैकी मुख्य प्राण आहे, समान वायू तेथे आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंचप्राणांपैकी समान वायू नाभी ठिकाणी आहे. सर्वांगी व्यान आहे, गोदी अपान आहे, कंठी उदान आहे, मुखी नाशिके प्राण आहे, पण नाभीस्थानी समान वायू आहे. ऐकताय ना? अंतःकरण किती महत्वाचं आहे बघा. आमच्या ते पण लांब जाऊ द्या. चला, आपल्याला सहज समजेल, सहज कळेल असं आपण एक विचार करूया. माणसाने वरून देव असावं का आतून? वरून देव होणं सोपं आहे ना. नुसता ड्रेस वेश केला की झाला, पण बदल घडेल का? मग आतून जर आम्हाला अंतःकरणापासून जर देव व्हायचा आहे तर आम्ही पहिले विचार अंतःकरणाचा केला पाहिजे. अंतःकरणाचा पहिला विचार केला पाहिजे. वरून साफ असावं, वरून स्वच्छ असावं, वरून सुंदर असावं की आतून सुंदर असावं? वरून सुंदर होणं सोपं आहे. आतून जर सुंदर व्हायचं असेल, आतून जर स्वच्छ व्हायचं असेल तर पहिला विचार आम्ही आमच्या अंतःकरणाचा केला पाहिजे. सप्त चक्रांपैकी एक चक्र तिथं आहे, स्वाधिष्ठान, मूलाधार, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रदल. या सप्त चक्रांपैकी एक चक्र तिथं आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का? 4 वाचांपैकी मुख्य वाचा, जिला परावाचा म्हणतात, ती तिथे आहे. अंतःकरणाला किती महत्व आहे बघा. एक म्हणजे नाभिस्थानी अंतःकरण आहे, म्हणजे मुख्य जागा आहे ती. दुसरं म्हणजे सप्त चक्रांपैकी एक चक्र तिथं आहे. पंच प्राणांपैकी मुख्य प्राण अर्थात समान वायू त्या ठिकाणी आहे, मुख्य समान वायू त्या ठिकाणी आहे. आणि नाभिस्थानी परावाचा तोची ठाव अंतःकरणाचा अशा प्रकारे सांगितलेली आहे. नाभिस्थानी उन्मेष वृत्ती तेची परा जाणे जे श्रोती. परावाचा तिथे आहे. वैखरीतून काय यावं ना, हे पहिले परावाचेमध्ये शिजलं जात आहे, वैखरीत नंतर येत आहे. तो माझ्याविषयी असा असा बोलला
हे जेव्हा त्याच्या कानावर आलं तेव्हा तो माणूस भेटेपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये ते चालू आहे, त्याच्या परेमध्ये ते चालू आहे. काय? तो भेटला की त्याला विचारतोच. कुठे चालू आहे? अंतःकरणामध्ये चालू आहे. परेत नंतर येत आहे, वैखरीमध्ये नंतर येते, पहिले परेत आहे. म्हणून आम्ही पहिला परायाचा विचार केला पाहिजे. ज्याला ज्ञान उदंड आहे, आपण मगाशीच बघितलं, चंदनाचा रास घेऊन चाललेला आहे तो गाढव, पण त्याचा सुगंध त्याला नाहीये. आम्हाला ज्ञान भरपूर आहे, पण आम्हीच कसं जगावं वागावं हे आम्हाला कळत नाही. त्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला शून्य आहे. बद्ध म्हणतात त्याला, बद्ध ज्ञान आहे पण अज्ञान सुटत नाही अजून. अंधश्रद्धेपासून मोकळा नाही, अंधश्रद्धा अजून जात नाही त्याची. देहबुद्धीमध्ये बांधलेला आहे, मायेमध्ये बांधलेला आहे बरं का. त्या पोपटाला त्या साधूने शिकवलं, कुठे एकत्र असा एकाच जागी असा रमून राहू नये, जास्त एकाच जागी कुठे गुंतू नये. ऐकताय ना? तो साधू त्या पोपटाला शिकवतोय. आणि कधीतरी तो एकाच जागी असं जास्त गुंतून राहिलास ना तर पारधी येईल, जाळं टाकेल, पारधीच्या जाळ्यामध्ये अडकशील, मग मी तुला सुद्धा सोडवू शकत नाही. कोण म्हणतात? साधू. कोणाला म्हणतात? पोपटाला. परत परत उपदेश करता 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 त्या पोपटाच्या पाठ झालं महाराज. ते पोपट बोलायला लागला. एका जागी अडकायचं नाही, एका जागी गुंतून राहायचं नाही. एका जागी जर गुंतलास तर पारधी येईल, जाळं टाकेल, आणि पारद्याच्या जाळ्यात जर सापडलं ना, पोपट म्हणतोय मी सुद्धा तुला सोडवू शकत नाही. आता महाराजाला कळलं, त्या साधूला कळलं, पोपटाच्या पाठ झाले, बोलायला लागला, म्हणजे याला आता सोडायला हरकत नाही, याला आता स्वतंत्र करायला हरकत नाही. का? हा कधीही पारद्याच्या जाळ्यात अडकणार नाही. मोकळा केला त्या पोपटाला त्याने, आणि गेला तो जंगलामध्ये असा फिरायला लागला. या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर, अनेक फळांचा आस्वाद घ्यायला लागला. काही दिवसानंतर ज्या वेळेला तेच साधू टिटवाळ्याच्या मार्केटला गेले की नाही, बुधवारच्या बाजारला, बुधवारचाच बाजार असतो ना टिटवाळ्याला, नाही सोमवारचा असतो नाही का, बुधवारचा आपला गोविलीचा बाजार, चुकून सोमवारचा बुधवारचा इकडे तिकडे चालतात. सोमवारच्या बाजारला गेले ते साधू, आणि तिथून जात असताना त्या बाजारामध्ये एक पारधी पोपट घेऊन बसला होता पिंजऱ्यामध्ये विकायला. तो पोपट बोलतोय पिंजऱ्यातला, एका जागी कुठे गुंतून राहू नको, एका जागी कुठे अडकायचं नाही. जास्त जर गुंतून राहिलास तर पारधी येईल, जाळा टाकील, पारद्याच्या जाळ्यात सापडला की मी तुला सुद्धा सोडवू शकत नाही. कोण बोलतोय? पोपट. कुठे आहे तो? पारद्याच्या जाळ्यात अडकून पिंजऱ्यामध्ये आलाय तो आता. ज्या वेळेला त्या पोपटाचं निरीक्षण केलं ना त्या साधूने, त्या वेळेला 1-2 मिनिटं पाहतच राहिले ते साधू, तो पोपट काय बोलतोय. आणि ऐका ना, ते निरीक्षण करता 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 त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या पारध्याने बघितलं, पारध्याला वाटलं हा पोपट या महाराजांना, या साधूला आवडलेला आहे वाटतंय, हवा आहे, पण कदाचित मी जेवढी किंमत बोलतोय तेवढे पैसे त्या साधूकडे नसतील द्यायला, म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. तो पारधी म्हणतोय, बाबा महाराज तुम्हाला पोपट आवडला का? जर आवडला असेल ना, तुमच्याकडे जे असतील ते द्या आणि घेऊन जा. काय म्हणतोय तो? पोपट आवडला का तुम्हाला? तुम्हाला पोपट हवा आहे का? जर हवा असेल ना, तुमच्याकडे जे असतील ते द्या आणि घेऊन जा. साधूने हात जोडले ना, म्हणाला असा पोपट मला पोपट पण नको दादा. एवढं शिकून पण जर तो पारद्याच्या जाळ्यात अडकत असेल, एवढं पाठ होऊनही जर तो पारद्याच्या जाळ्यात अडकत असेल, तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग त्याला काय बरं? आम्हाला माहिती आहे जगद्गुरु तुकोबांनी काय केलं, पण आमची कर्म आम्हाला सुटत नाही. आम्हाला माहिती आहे माऊली ज्ञानोबांनी काय केलं, पण तरी आमची कर्म आम्हाला सुटत नाहीत. आम्हाला माहिती आहे शांती ब्रह्मनाथ महाराजांनी काय केलं, तरी आमची कर्म जर आम्हाला सुटत नसतील, तर त्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला काय बरं? आम्ही ऐकलं पाहिजे, परत परत ऐकलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबांनी काय केलं, माऊली ज्ञानोबांनी काय केलं, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी काय केलं, पण ते ह्यासाठी ऐकलं पाहिजे. आम्ही त्या पद्धतीने जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऐका,
पाहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान आत्मज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्ञानामध्ये किती सामर्थ्य आहे माहिती आहे? या गीतेमध्ये भगवान अर्जुनाला ओळख करून देत असताना, उपदेश करत असताना म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू ते अर्जुना. सगळ्या प्रकारच्या पापाचं भस्म करायचं, सगळ्या प्रकारच्या कर्माचं भस्म करायचं सामर्थ्य ह्या ज्ञानाग्नीमध्ये आहे. म्हणून ते ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजे. अर्थात बद्ध अवस्थेतून आम्हाला मुमुक्षु व्हायचं असेल तर पहिले पश्चाताप झाला पाहिजे केलेल्या कर्माचा, आणि पश्चाताप झाला म्हणून मग साधनामध्ये येण्यासाठी त्या वाल्या कोळेने आपल्या त्या नारद मुनींना विचारलं, आता आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा. आणि मग त्याला साधना दिलेली आहे. काय सांगितलं? अनेकांचा उद्धार ज्या नामाने झाला ना दादा, तेच नाम तुला देतोय. राम राम जपत चल म्हणे. राम बोलता येत नाही, मला पटकन बोलता येत नाही, चालेल, हरकत नाही. निखाऱ्यावर चुकून पाय टाकला काय आणि मुद्दाम पाय टाकला काय, चटका बसणारच आहे. तुम्ही अनेक शास्त्रांचा अभ्यास करा, पुराणांचा अभ्यास करा, प्रत्येक ठिकाणी हेच सांगितलंय. तुम्ही सहज नामस्मरण केलं काय, ठरवून नामस्मरण केलं काय, बोलता चालता नामस्मरण केलं काय, आणि उठता बसता नामस्मरण केलं काय, तुम्हाला प्राप्ती मिळणारच आहे. नामस्मरणाची प्राप्ती मिळणारच आहे तुम्हाला. आणि ह्या कलियुगामध्ये आमच्या उद्धाराचा मार्ग जर असेल ना, आम्हाला आमचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल ना, तर सर्वात साधा आणि सर्वात सोपा उपाय आहे भगवंताचं नामस्मरण करणं, देवाचं नामचिंतन करणं. सर्वात सोपा उपाय आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम 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 राम. जपता जपता झालं काय, वारुळ तयार झालं. ऋषी होते थोडं थोडं बहुते केला कवित्व विचार परी, वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो भविष्यती. पूर्वी केले दुष्ट करणे परी, पावन झाला राम नामे. नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिले, वाल्मिकी जेथे तप केले तेथे वन पुण्य पावन झाले. अर्थात उभराटे नाम जपता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरुते. नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य आहे. आम्ही काय केलं असेल? चुकून आमच्याकडून कधीतरी वाईट कर्म घडले असतील, चुकून अधर्म घडला असेल. 7 रांजण भरली होती त्याची. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, मोठा दगड नाही, खडा, छोटा खडा टाकायचा, असे 7 रांजण भरली होती. आम्ही सहज मुक्त होऊ शकतो, आम्हाला सहज मुक्ती मिळू शकते, आम्हाला सहज मोक्ष म्हणजे आम्ही सहज मोकळा होऊ शकतो त्या कर्मातून, त्या वासनेतून, त्या बंधनातून. फक्त आम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे, दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नाही. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. दुसऱ्यावर अवलंबून राहून कसं चालेल सांगा ना? आमच्या डोक्यावर जर एखादं ओझं असेल ना, आणि ते आम्हाला जर झालं तर आमची मुलगी येईल, आमचा मुलगा घेईल, पण पाप किंवा पुण्य जे काही ओझं आहे ते आम्हालाच सांभाळायचं आहे. याला वाटेकरी कोणीच नाहीये, कोणच वाटेकरी नाहीये. आम्ही जी कर्म करतोय ना, ते चांगलं किंवा वाईट आम्हालाच मिळणार आहे त्याचं फळ. त्यामुळे आम्ही कर्म करताना विचार केला पाहिजे, आम्ही कसं जगावं, कसं वागावं, आणि हे आमच्या जगण्या वागण्यावरच अवलंबून आहे आमचं जीवन. म्हणून साधनेला महत्व आहे बरं का. आता बद्ध मुमुक्ष, आता साधकापर्यंत जर आलं तर मग साधकाची कर्म काय, साधकाचे गुण काय, मग त्याची ओळख करून देत असताना काय म्हटलंय माहितीये का? पहिला साधकाचा गुण अवगुणाचा करुणी त्याग. बरं का, साधक कशाला म्हणतात? पहिला गुण आहे अवगुणाचा करुणी त्याग. दुसरा, जेणे धरीला संत संग, तयासी बोली जे मग साधकायचा. पहिला विचार आमचा असा आहे की आमचं आयुष्य, आमचं जीवन बर्बाद करणारे विचार आम्ही बाजूला टाकले पाहिजे, त्यांचा आम्ही त्याग केला पाहिजे, त्यांचा आम्ही त्याग केला पाहिजे. बरं का, ही फवारणी चालू आहे, तणनाशक नाही का माऊली, फवारणी चालू आहे ना, ही करून घेतली पाहिजे. आम्ही परत परत श्रवण केलं पाहिजे, कारण नवविधा भक्तीची पहिली पायरी श्रवण आहे. जगद्गुरु तुकोबांनी तीच नवविधा भक्ती सांगितलेली आहे, माऊली ज्ञानोबांनी सुद्धा तीच नवविधा भक्ती सांगितलेली आहे, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी सुद्धा तीच नवविधा भक्ती सांगितलेली आहे. श्रवणापासून ते आत्मनिवेदनापर्यंत श्रवण करणं हे आमचं कर्तव्य आहे. श्रवण करणं ही भक्तीची पहिली पायरी आहे.
आणि मग पुढे श्रवणातून आम्ही एक एक पायरी पुढे चढत जाणार आहोत. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दर्शन, सख्य, आत्मनिवेदन. 9व्या पायरीपर्यंत आम्ही जाणार आहोत. आम्हाला 9 पायऱ्या का चढायच्या आहेत? पुढे मुक्ती चतुष्टय ठेवलेला आहे. कशाला मुक्ती चतुष्टय म्हणतात? हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये माऊली आम्हाला ओळख करून देतात. देवाची ये द्वारी चारी मुक्ती साधी येल्या.